हे पहा मैत्रिणींनो, जी आपली व्हाईट परी साडी आहे जी न्यू ट्रेंडिंग मध्ये आहे आणि पूर्ण वेगळ्या कलरचं त्या साडीवर ब्लाऊज येतं. आता ही साडी नाहीये, पण मी जी विकायला शिल्लक आहे त्याच्यावरचं तुम्हाला थोडं ब्लाऊज दाखवत आहे. तर पहा, म्हणजे पूर्ण व्हिडिओ पहा, मग तुम्हाला नेमकं आपल्या ब्लाऊजचा उद्देश काय आहे, व्हिडिओचा उद्देश काय आहे ते तुम्हाला नक्की समजेल. तर आता हे पहा, खूप ट्रेंडिंग मध्ये साडी आहे आणि सगळ्यांनी साड्या घेतलेल्या आहेत. ह्या खरं तर भरपूर साड्या घेतलेल्या आहेत. ह्या मी 3-4 पीस विकायला आणले होते, त्याच्यातलीच ही साडी आहे. तर तुम्ही पाहू शकता साडीचं बॉर्डर कसं आहे. ब्लाऊज पिसाचं साडीलाच बॉर्डर आहे, तसंच ब्लाऊज पिसाला बॉर्डर आले. ओके, याचा काही प्रॉब्लेम नाही. आपण हे स्लीव्हजला घेऊ शकतो. एक मिनिट, स्लीव्हजला घेऊ शकतो. हे पहा अशा प्रकारे. आता हे पफ स्लीव्ज आहे, मला रेडी करायचे आहे. रेडी झाल्यानंतर दाखवेल तुम्हाला. हे पहा अशा प्रकारे स्लीव्हजला बॉर्डर आली, छान एक नंबर वाटणार आहे. आणि जे आपल्याला मध्ये 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 ज्या बुट्ट्या आलेल्या आहेत त्या कुठेच येत नाहीत, म्हणजे फ्रंटला नाही आणि बॅक साईडला सुद्धा नाही. हे पहा. तर मला काय म्हणायचं आहे, तर ही क्रॉस पट्टीला आले, ठीक आहे, कटिंग मध्ये नाही आलं तर आपण ह्याला नाही काढायचं. पण आता बऱ्याच वेळेस पहा मी कटिंग केलं नाही. तुम्हाला फुल ब्लाऊज दाखवते. हे पहा, म्हणजे प्रिंटेड गळा येतो तसं गळ्यावर सुद्धा आलेल्या नाहीत बुट्ट्या, आणि फ्रंटला नाही, बॅक साईडला नाही, कुठे नाही. मध्ये जे आपण काठपदर साडीला बुट्टी येते तशा मध्ये मध्ये बुट्ट्या आल्यात, प्लस त्याच्यावर स्टोन आहेत. हे पहा, त्याच्यावर स्टोन आलेले आहेत आणि ते काहीच कामाला येत नाहीत. म्हणजे पूर्ण ब्लाऊजला सुद्धा येत नाही, बॅक साईडला सुद्धा येत नाही. आणि किती व्यवस्थित कटिंग केली तर ब्लाऊज पीस पुरायला पाहिजे. प्रत्येक वेळेस बुट्टीचा विचार केला तर ब्लाऊज पीस पुरत नाही. तर हे पहा, आता हे जे फ्रंटचा पुढच्या साईडचा एक साईडचा भाग आहे तुम्ही पाहू शकता, फक्त एकच बुट्टी आलेली आहे ह्याच्यावर. हे पहा, इकडल्या साईडला बाहेर गेली, म्हणजे आज तर आहे तेवढंच कपडा ठेवणार आपण. हे कट करून घेणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं आहे ते. तर हे पहा, मध्ये एक ही बुट्टी आहे आणि ह्या दोन्ही सुद्धा काही कामाच्या नाहीत. साईडला तुम्ही पाहू शकता. हे पहा, नीट सेंटरला जिथं आपली शिलाई येणार क्रॉस पट्टीची तिथं आलेली आहे. आणि ही दुसरी पण इकडे आली. मी कट करणार होते पण तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं, म्हणजे ही सुद्धा काही कामाची नाही. आणि जे आपलं शिल्लक राहिलेलं फॅब्रिक आहे त्याच्यावर सुद्धा 1-2 बुट्ट्या आलेल्या आहेत. हे पहा, आता याचं नेमकं काय करायचं, आपण वायाला जाणार साडी एवढ्या महागाची घेऊन काही फायदा नाही. आणि बॅक साईडला अशा बऱ्याच बुट्ट्या आहेत, म्हणजे ज्या काहीच कामाच्या नाहीत, त्याच्यावर स्टोन सुद्धा आलेले आहेत. आता हे पहा तुम्ही, बॅक साईडचा भाग आहे, याला 1-2 बुट्ट्या तरी नेमकं म्हणजे गळ्याला यायला पाहिजे होत्या. जिथं आपला गळा आहे तिथं एकही नाही आला. मी बॅक तयार केलाय बॅक साईडचा गळा, आणि ही मीच काढून बसवली, म्हणजे आपण पॅचवर्क डिझाईन बसवतो तशी, पण ही पण नव्हती आली. हे पहा, एक आलेली आहे पण ही सुद्धा काही कामाची नाही, कारण काही फिटिंग मध्ये जाणार. म्हणजे ब्लाऊजवर एवढ्या बुट्ट्या असून सुद्धा ब्लाऊज पूर्ण प्लेन. मी बराच प्रयत्न केला की ब्लाऊजवर 2-3 तरी बुट्टे यायला पाहिजेत, इकडल्या साईडला 2 आणि मध्ये एक, पण ती घेताच आली नाही मला. तर त्याच्यासाठी मी काय केलं, जे आपले वेगळे स्टोन होते, म्हणजे जे खराब झालेला हा कपडा आहे याच्यावरचे सगळे स्टोन असे काढून घेतलेत मी प्लेटमध्ये. जे कपडा वायाला जाणार आहे किंवा आपण जो कपडा टाकून देणार आहेत त्याच्या सगळ्या मी जे कुंदन आहेत ते काढून घेतलेले आहेत. आता ते आपल्याला बॅक साईडला लावायचे आहेत गळ्याला. आणि त्याचबरोबर हे पहा, साडीला खूप सुंदर लुक येईल. जे आपलं स्लीव्हजला आहे ते जर आपण स्टोन वापरून साडीवर आले ते स्टोन वापरून जर आपण गळा तयार केला तर एक नंबर गळा वाटेल. तर तुम्ही पाहू शकता हे जे स्टोन आहेत, हे पहा, बॅक साईडचा कॅमेरा केला तर तुम्हाला क्लिअर दिसेल. आणि सेम असे स्टोन जे आहेत ना ते स्लीव्हजला आलेले आहेत आपले. हे पहा, गोल्डन कलरचे 3-3 हे जे कुंदन आहेत ते स्लीव्हजला आलेले आहेत. आणि व्हाईट कलरचे मोती सुद्धा, म्हणजे पांढऱ्या कलरचे मोती सुद्धा आलेले आहेत. तर मोती तर आपल्याला ब्लाऊज पिसाचेच यूज करायचे, पण कुंदन ब्लाऊज पिसाचे नाही काढायचे. हे पहा, इकडून 1.5 इंच आणि इकडून 1.5 इंच तुम्ही कपड्याचे काढू शकता, कारण का यांनी सुई तुटण्याचा सुद्धा धोका असतो आणि ही काही कामाला सुद्धा येणार नाही. म्हणजे जे टिप मध्ये कपडा जाणार आहे तेवढेच काढा, बाकी काही काढायची गरज नाहीये. आणि आपल्यापाशी अवेलेबल असेल ते शिल्लक प्रोडक्ट मधूनच आपण खूप सुंदर असा गळा तयार करणार आहोत. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, आपण मी बॅक साईडचा कॅमेरा करून तुम्हाला दाखवते की गळा कशा प्रकारे किती सुंदर तयार होतो ते. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला अशाच नवीन नवीन आयडिया पाहायला मिळतील.
तर चला मग आपण व्हिडिओला चालू करूया आणि पहा मग नेमकं व्हिडिओला किती सुंदर कशा प्रकारे लुक येतो. चला मग. तर हे पहा मैत्रिणींनो, हे आपले स्टोन आहेत जे मीच मला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. हे मणी आहेत आणि ही मी घरातले माझ्याकडचे घेतलेले आहेत, आरीवर्कला आणलेले जे स्टोन असतात ते. आणि हे जे आहेत ना ते वेस्ट कपडा, म्हणजे जे टाकून द्यायचा कपडा होता ब्लाऊजमधला, त्याच्यावर जे बुट्ट्या आल्या होत्या त्या अशा प्रकारच्या बुट्ट्या मी त्याचे हे कुंदन काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला ते काय करायचे, गळ्यावर अप्लाय करायचे, म्हणजे गळ्याला जॉईन करायचे आहेत. तर हे आपल्याला पहा आता गमच्या मदतीने वरी 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि मध्ये एक मणाची जागा ठेवायची, म्हणजे आपल्याला ते दुसरा मणी सुद्धा जॉईन करायचा आहे. स्टोन आहे तो गोल्डन कलरचा. तर हे पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला हे स्टोन चिटकवून घ्यायचे आहेत पूर्ण गमच्या मदतीने. तुम्हाला मी आणखीन थोडेसे चिटकवून दाखवते. आणि आपलं बाकीचं ब्लाऊज शिवायचं होईपर्यंत आपण हे वाळवू सुकवू शकतो. आणि हा गम आरीवर्कचाच आहे, आरीवर्कचाच गम घ्यायचा, ग्लू वगैरे घ्यायचा नाही, त्याने काय होईल चिटकवून राहणार नाही. आणि अशा पार्टीवेअर साड्या शक्यतो तर जास्त वापरतच नाही, तर सो काही प्रॉब्लेम नाही त्याने. कधीतरी धुणारी साडी असेल तर ते नाही निघत. हे पहा आपण स्टोन लावून घेतलेत आता, व्हाईट कलरचे मोती स्टोन जे आहेत ते लावून घेतलेत. आता आपल्याला दुसरे गोल्डन स्टोन आहेत ना ते लावून घ्यायचे आहेत. आणि होय निघले तरी काय आपल्याला त्याने म्हणजे जास्त लुस्कान वगैरे होणार नाही, पण तेवढा छान लुक येईल ब्लाऊजला. तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये की निघेल की काय काय, म्हणजे आपण आरीवर्क तर केलेलं नाहीये, थोडीशी मेहनत फक्त बस. खरं तर हा व्हिडिओ डेला शूट करायला पाहिजे मी, पण वेळ नसतो डेला, माझ्याकडे जास्त काम असतं. हे पहा अशा प्रकारे पूर्ण स्टोन जे आहेत आपल्याला ते चिटकवून घ्यायचेत व्यवस्थित. हाताने काय होतं, बोटाने चिटकवायला गेलं ना तर ते वापस बोटाला चिटकून वापस येतात. तर कशाची तरी मदत घेऊ शकता तुम्ही. आपल्या आरीवर्कची सुई असते, आरीवर्कची सुई आहे ना त्याने खूप छान चिटकवतात मणी. आता माझ्याकडे भेटा नाही, मला आहे पण सापडत नाहीये. मग अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळा आहे ना आपला, त्या गळ्याला स्टोन चिटकवून घ्यायचे आहेत.
हे पहा